आता बघूया पावसाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। परभणीच्या पाथरीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी चिंतेत सापडलाय, तर नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीलाही फटका बसलाय। शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शिरूर निरवी मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। बीडच्या आष्टी तालुक्यात गहुखेल या ठिकाणी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात कांद्यांची चाळ वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आला। शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत काढून ठेवलेला कांदा वाहून गेला, त्यामुळे शेतकऱ्यांचं यात अतोनात नुकसान झालं। बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील राक्षसवाडी या ठिकाणी छोटं धरण फुटलं, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। नागरिकांच्या घरासह शेतात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील पूर परिस्थिती अजूनही कायम आहे। कडा परिसरातील 6 गावांना या पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। पूरस्थितीमुळे एनडीआरएफ आणि भारतीय सैन्याला मदतीसाठी बोलवण्यात आलं। कडा शहर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडच्या आष्टी शहरात ढगफुटी सदृश झालेला पाऊस, त्यामुळे पाटसरा गावातील शेततलाव फुटल्यामुळे 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली आहे। 2 विहिरी, 4 बोरवेल आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे यात प्रचंड नुकसान झाले। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले, तर मांजरा धरणाच्या 6 दरवाजांमधून 6,988 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे कडी नदी, कमलेश्वर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। शेतामधील सोलार विद्युत डीपी हे वाहून गेलेले आहेत, तर जनावरं सुद्धा पाण्यात अडकलेली आहेत। पिकं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। कडी नदीला पूर आल्यामुळे घाटा पिंपरी, देवळाली या गावांचा संपर्क तुटलेला आहे। शेतकऱ्यांची घरं पाण्याखाली गेली आहेत आणि काही ठिकाणी कांदा चाळी वाहून गेल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात जोरदार ढगफुटी झाली, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना झाडांवर किंवा उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागतोय। पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अनेक जनावरही वाहून गेली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्जी तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। पागोरी पिंपळ गावातील सुसरे आणि आखेगाव या नद्यांना पूर आलाय, त्यामुळे अनेक दुकानांचं हॉटेलमध्ये पाणी शिरलंय। सोलापूर शहरातील स्वामी विवेकानंद नगरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यांवरती आलंय। पावसामुळे पाण्याचा ओघ वाढल्याने सैफुल भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय। बार्शी तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय, त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। याच पुराच्या पाण्यात एका टवाळखोराने जीवाशी बेतेल अशी स्टंटबाजी केली। पुराच्या पाण्यात नदीत उडी मारून दुसऱ्या काठाला जात असतानाचा त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा 1 फुटाने उघडण्यात आलेत। मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे 18,864 क्युसेक वेगाने गोदावरी नदीत विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। मुसळधार पावसाने भंडाऱ्याला झोडपून काढलंय। अनेक सखल भागात जलमय स्थिती निर्माण झाली आहे। भंडारा शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे पुण्याच्या थेऊर गावातील रुखे वस्तीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुरामुळे शेळ्या, म्हशी वाहून गेल्यात। 25 शेळ्यांपैकी अवघ्या 4 शेळ्या वाचल्यात, त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे पुण्यातील श्री क्षेत्र थेऊरमधील रुखे वस्ती इकडे झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं। रात्री 2च्या सुमारास पीएमआरडीएच्या, पीडीआरएफ आणि अग्निशामक दलाच्या मदतीने तब्बल 50 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलंय।
रात्री 2 वाजल्यापासून पहाटे 4 पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. रुके वस्तीतील तब्बल 100 कुटुंबांच्या घरामध्ये 4 ते 7 फुटांपर्यंतचं पाणी साचल्यामुळे नागरिकांचं यात मोठं नुकसान झालंय. तर इथले तब्बल 300 नागरिकांच्या जेवणाची सोय सुद्धा करण्यात आली. पुण्यातील वाघोली परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वाघोली परिसरातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाणी साचल्यामुळे वाहतुकीलाही खोळंबा झाला आहे. पुण्यातील नायगाव प्रयागधाम रोडवरील पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तसंच आजूबाजूला असणाऱ्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय, त्यामुळे गॅरेजमध्ये लावलेली वाहनं देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेली. बारामती शहरालगत असणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. विद्या प्रतिष्ठान शेजारील ओढ्याला पूर आला. रुई गावात जाणारा रस्ता बंद झालाय, त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली असून जेसीबीच्या सहाय्याने पाणी काढलं जात आहे. ओढ्याच्या प्रवाहात नागरिकांनी आपली वाहनं नेऊ नयेत असं आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात येतं. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवलाय. पंथेवाडीकडे 2 मेंढपाळांच्या 54 शेळ्या आणि मेंढ्यांसह 1 बैल पुराच्या पाण्यात वाहून गेले, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं. हे पाणी नदीकाठच्या शेतात गेल्यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. नेरळ माथेरान घाटात दरड कोसळली. पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम केलेलं आहे. सकाळी 4 वाजता दरड कोसळल्यामुळे घाटात वाहतूक तशी तुरळक असल्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. बारामती शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाने रुई गावात विद्या प्रतिष्ठानच्या बाजूला असणाऱ्या ओढ्याला पूर आलाय आणि पुलावरून पाणी सुद्धा वाहत आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांसह नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय. ओढ्याला पूर आल्यामुळे पुलावरूनही पाणी वाहत आहे.